एक महत्त्वाची बातमी जळगावच्या पारधडेत रेल्वे दुर्घटना 12 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। अपघात झालेल्या ठिकाणी हॅलोजन लावण्याचं सध्या काम सुरू झालेलं आहे। या दुर्घटनेत मृतांचा आकडा जो आहे तो अजून एकाने वाढलेला आहे, त्यामुळे आता मृतांचा आकडा हा 12 वर गेलेला आहे। जळगावच्या रेल्वे दुर्घटनेत 12 प्रवाशांचा मृत्यू झालाय। किशोर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। किशोर, आकडा जो आहे तो आता एकाने वाढलेला आहे, अजूनही हा आकडा वाढू शकतो अशी भीती वर्तवली जाते, काय सध्याचे अपडेट? हा वृषाली, या ठिकाणी जर बघितलं तर घटना घडली त्यावेळेचा आकडा जो होता तो 11 जणांचा मृत्यू झाल्याचा आकडा या ठिकाणी होता। आणि त्यानंतर जे जखमी होते त्या काही जखमींना जळगावला रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, तर काही जे गंभीर होते त्यांना या घटनास्थळापासून जे जवळचं हॉस्पिटल होतं पाचोरा ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं। तर यामध्ये गंभीर जे जखमी आहेत त्यात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या मिळत आहे, त्यामुळे आकडा हा एकाने वाढल्याचं सांगितलं जात आहे। मात्र सध्या तरी अद्याप हे प्रशासनाकडून अधिकृत मयतांची आकडेवारी जी आहे ती या ठिकाणी सांगितण्यात आलेली नाही। मात्र जखमी जे आहेत 15 ते 16 जण, त्यापैकी अद्यापही काही गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे आणि त्यावरच प्रशासन सध्या लक्ष ठेवून आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर अपघातानंतर आता पंचनामा करण्याचं काम सुरू आहे। मृत्यूचा आकडा अजूनही वाढू शकतो अशी भीती जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या घेतल्या आणि समोरून येणाऱ्या एक्सप्रेसने त्यांना चिरडलं।